Hi friends, this is Tarka and welcome back to my channel, A Sparkling Star. कैसे हैं आप लोग? I hope you all are doing good. So friends, आज मैं आपके साथ शेयर करने वाली हूँ एक बीच हाउस जो है मालवण में, मालवण डेपो से 2 किलोमीटर की दूरी पर है। वायरी बीच टच है ये बीच हाउस और जो आता है तारकर्ली रोड पर। एड्रेस मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे रही हूँ तो प्लीज चेक कर लीजिए। फ्रेंड्स, टोटल 5 रूम्स हैं यहाँ पर और अच्छे खासे स्पेशियस रूम्स हैं, एसी नॉन एसी बोथ। पाँच से 6 लोग भी आराम से यहाँ रह सकते हैं। एक्स्ट्रा बेडिंग भी यहाँ है। और ये देखिए बाहर का एरिया भी काफी बड़ा है। यहाँ और 3 रूम्स हैं। ये देखिए ये भी काफी स्पेशियस है। अब चलिए चलते हैं बीच पर। वाओ, ये देखिए बीच भी काफी क्लीन है। हम 2 दिन यहाँ थे और हमने बहुत एंजॉय किया क्योंकि क्राउड बिल्कुल भी नहीं थी। अभी हम लोग बीच से होके आए हैं। पूरी रेत हो गई थी तो ये देखिए यहाँ पे चार दिया हुआ है और अच्छे से नहा के रेत वेत सब धो के आप अपने कॉटेज में जा सकते हैं। नाश्ता हो या खाना हो, वेज हो या नॉन वेज हो, बहुत ही टेस्टी है। ये जो प्लेस है इसके बारे में यहाँ के जो ओनर है दादा, उनसे जानते हैं। माझं नाव दादा वेंगुर्लेकर, खरं नाव ऑफिशियली हरिश्चंद्र वेंगुर्लेकर। माझं हे छोटंसं इथे तारकर्ली रोडला वायरी येथे मालवणला छोटंसं बीच हाऊस आहे। साधारणतः 1998 पासून हे मी बीच हाऊस सुरू केलं आहे। बरं, या बीच हाऊसमध्ये तसं बघितलं तर कलावंतांपासून राजकारण्यांपर्यंत बरेच लोक येऊन राहून गेलेले आहेत। त्याशिवाय देशातले, राज्यातले आणि परदेशातले जवळजवळ 11 ते 12 देशांचे लोक या बीच हाऊसमध्ये राहून गेलेले आहेत। ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, इटाली या देशांचं आहे डिटेल्स माझ्याकडे। म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपलं हे दादाज हाऊस खूप जास्त फेमस आहे। इथल्या खास मालवणी जेवणासाठी लोक खास जेवणासाठी इथे येऊन राहतात। माझं बीच हाऊस तर एकदम साधं सिंपल साधे रूम आहेत, पण फॉरेनर जे येतात ते मुद्दाम इथे रेस्टिंगसाठी येतात, म्हणजे एकदम समाज पीसफुली क्लाइमेट यासाठी येतात। समर्स में बहुत लोग यहाँ पे आते हैं क्योंकि वेकेशन शुरू रहती है बच्चों की, तर त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या सीझनमध्ये इकडे आपण येऊ शकतो? हां, या इकडे खरं म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा तर अगदी म्हणजे वर्षातला मॅक्झिमम पॉप्युलर सीझन समजला जातो। हो, या सीझनला वॉटर स्पोर्ट्स किंवा या ॲक्टिव्हिटीज अतिशय क्लिअरपणे होतात इथे। ओके, रिसेंटली यहाँ एक इंसिडेंट हुआ है जहाँ पर आपने भी देखा होगा, बोट पलटी हो गई थी, 2 लोगों की मौत हो गई थी।
तो इसी वजह से यहाँ के जितने भी वाटर स्पोर्ट्स हैं ये फ़िलहाल के लिए बंद कर दिए गए हैं। हा एका वर्षामध्ये 10 ते 11 लाख लोक इथे या पट्ट्यामध्ये व्हिजिट करतात। हा पट्टा हा पर्यटन प्रभावित पट्टा म्हणून ओळखला जातो। अगदी वर्ल्ड मॅपवर आलेला हा भाग आहे, त्यामुळे बरेच लोक या भागामध्ये येत असतात। तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक येत असताना एखादी दुर्घटना होणं हे आम्हाला अपेक्षित नाही, पण हे होणं हे साहजिकच आहे। पण हे दुर्घटना झाल्यानंतर शासनाच्या विविध क्षेत्रांमध्ये बंदर विभाग असू दे, महसूल विभाग असू दे किंवा पोलीस यंत्रणा असू दे किंवा जिल्हा प्रशासन असू दे, प्रत्येक विभागाने या भागात नियंत्रण ठेवण्यासाठी एक टेहळणी कक्ष किंवा एक समिती नेमावी। त्यामुळे उदाहरणार्थ समुद्रामध्ये समुद्र स्नानासाठी आलेले लोक जातात, कधी कोणाची सूचना ते सांगितलेल्या सूचनांचं पालन न करता जातात। मग असे काही बुडण्यासारखे अप्रिय घटना घडतात, ते होऊ नये म्हणून या भागात एक समिती असावी असं माझं स्पष्ट एक मत आहे शासनाची। सर्वप्रथम म्हणजे आलेल्या लोकांनी आधी ज्या बीच हाऊसमध्ये उतरतात त्या बीच हाऊसमध्ये रीतसर आपली नोंदणी केली पाहिजे, डिटेल्स लिहिलं पाहिजे। बरेचसे लोक हे डिटेल्स देत नाही, सांगितलं तरी रजिस्टरला पूर्ण फुल ॲड्रेससहित फोन नंबरसहित नोंदणी केली पाहिजे। आपल्याबरोबर किती अजून मेंबर आहेत यांची नोंदणी केली पाहिजे। आणि समुद्रात आंघोळीसाठी जाताना तिथे सेफ आहे का, तिथल्या स्थानिक लोकांना विचारून तो किती डीप आहे समुद्र याचा विचार करून तिथे सुरक्षित आंघोळीचा आनंद लुटला पाहिजे। किंवा एखाद्या होमस्टेकडे लाईफ जॅकेट असतील किंवा रिंग असतील लहान मुलांसाठी तर अवश्य घेऊन सुरक्षित समुद्र स्नानाचा आनंद लुटावा। या व्यतिरिक्त जे वॉटर स्पोर्ट्सला आपण जातो, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स, स्क्युबा डायव्हिंगचा एवढा प्रश्न काही येत नाही, पण वॉटर स्पोर्ट्सला मोस्टली तर त्यावेळी जाताना त्या बोटीवर खरोखरच आपल्या सुरक्षिततेसाठी त्या बोटीवर लाईफ जॅकेट्स आहेत का, त्याने आपल्याला डिटेल्स माहिती दिली आहे की आपण किती खोलवर जाणार, किती खोल पाण्यात जाणार, काय नक्की तिथे जाऊन बघणार आहोत, किती वेळाने परत येणार आहोत, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन येणाऱ्या पर्यटकांनी पण आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे। तेवढंच बरोबर, म्हणजे माहिती देण्याची जबाबदारी जशी यांची आहे तशी स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। दोघांच्या जबाबदाऱ्या जर व्यवस्थित पार पाडल्या तर डेफिनेटली असे इन्सिडेंट्स होणार नाही आणि आपली ट्रिप पण सगळे छान एंजॉय करू शकते। और बहुत ही साफ सुथरी हाइजीनिक प्लेस है, बहुत ज़्यादा क्राउड नहीं है एंड लकीली हमारा जो बुकिंग था 2 दिन का इसमें यहाँ पर और कोई भी नहीं था, तो बहुत ही पीसफुल रहा है और हमने बहुत एंजॉय किया है। नॉन AC रूमचे आहेत 1200 ते 1500 या रेंजमध्ये। आम्ही काही वेळेला फॉरेनर्स लोकांना यापेक्षा 200 रुपये रिजनेबल रेट त्यांना देतो, कारण त्यांचं बुकिंग ऑलमोस्ट 1 महिन्याचं 15 दिवस 1 महिना असं असतं। इंडियन लोकांना 1200 ते 1500 या रेंजमध्ये आमचे रूम मिळतात। ओके, मग इकडे फॅमिलीज, कपल्स, म्हणजे फॅमिलीज तर येतच असतील, पण कपल्स आणि ग्रुप असतात जे फ्रेंड्स वगैरे त्यांच्यासाठी पण एंट्री आहे का? ॲक्च्युली हल्ली आम्ही या 10 वर्षामध्ये ओनली जेंट्स ग्रुप शक्यतो घेत नाही, कारण त्यांच्याकडून बराच इथे गडबड करून धिंगाणा थोडा घातला जातो, डिस्टर्ब होतं, इतर जे फॅमिली असतात त्यांना डिस्टर्ब होतं। त्यामुळे ओनली फॅमिली आणि गर्ल्स बॉय यांना आम्ही घेतो इथे। ओके, आणि ड्रिंक्स वगैरे अलाउड आहेत का इकडे? ड्रिंक्स अलाउड आहे, बीच टच असल्यामुळे तुम्ही बीचवर बसू शकता, त्यामुळे इथे ऑप्शन आहेत। एखाद्या बर्फाच्छादित प्रदेशात गेल्यानंतर आपण तिथे किंवा फॉरेस्टमध्ये गेल्यानंतर आपण तिथल्या परिस्थिती मिळतं जुळतं घेऊन तिथे आपण राहतो, तसं इथे मालवणला आल्यानंतर मालवणी पद्धतीनेच राहायचं आणि मालवणी पद्धतीनेच जेवण जेवायचं, असं आमचा कन्सेप्ट माझा तरी आहे। थोडं रिलॅक्स करायचं होतं आणि अगदी असं बीच टच माझं घर नाही आहे, माझं नदी टच घर आहे, म्हणजे घराच्या अगदीच समोर माझ्या नदी आहे। पण हे हवं होतं आणि ही जागा मला खूप आवडली। इकडे पुढे आम्ही फिरताना तारकर्ली आणि देवबागला पण गेलो, पण तिकडे खूप जास्त क्राऊड मला वाटली। तर तुम्हाला आणि खूप असं मुंबई टाईप्स घरं तिकडे किंवा होमस्टेज जे आहेत ना, कौलारू घर आहे, छान आजूबाजूला जागा आहे, स्पेशियस सगळं ठेवलेलं आहे आणि जेवण खूप जास्त सुंदर आहे। म्हणजे यांच्यासमोर सांगायचं म्हणून सांगत नाही आहे खोटं, खरंच जेवण सुंदर आहे। म्हणजे आता मालवण किंवा कोकण म्हटलं तर लोक नॉनव्हेजसाठी इकडे येतात, पण व्हेज पण तितकंच सुंदर मिळतं आणि इकडे खूप छान जेवलो आहे आम्ही। खरं म्हणजे आमचा या पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ म्हणून आहे। महासंघाची निर्मिती हल्ली 3 वर्षापूर्वी झाली आहे, पण त्यापूर्वी आमची तारकर्ली पर्यटन विकास संस्था म्हणून आहे। वायरी, तारकर्ली, देवबाग या 3 गावांचे जे व्यावसायिक आहेत त्यांचं मिळून आम्ही
तारकर्ली विकास पर्यटन संस्था म्हणून गेलेली आहे, TTDS या नावाने ती ओळखली जाते. गेली 20-22 वर्ष ही संस्था आमची रजिस्टर्ड झालेली आहे आणि व्यावसायिकांना येणारे प्रश्न आणि आम्हाला व्यावसायिकांना सरकारकडून काही मागण्या करायच्या असतात ते आम्ही एकत्रितपणे या संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. होमस्टे इथे बीच टच आहे. या व्यतिरिक्त आमचे 2 होमस्टे आम्ही चालवायला घेतलेले आहेत इतर लोकांचे, ते पण माझ्या ताब्यातच असतात. पण ते रोड टच आहे, थोडा रेट त्याचा रिजनेबल आहे. पण रोड इथून अर्धा-पाऊण किलोमीटर आहे. अच्छा, इकडे बुकिंग अवेलेबल नसलं की तिथे मिळालं जातं. पण लोक मोस्टली बीच टचच ॲक्सेप्ट करतात, त्या तिथे ॲक्सेप्ट करत नाही. केव्हा तरी पर्यटक आम्ही इथे फुल झाले की तिथे असतात. असं आहे. बरं, अजून काय सांगाल म्हणजे जे आम्हाला माहीत नाहीये अशी? अजून म्हणजे आम्ही हे करत असताना केवळ आमचा हा व्यवसाय केवळ टुरिझम पॉलिसी किंवा बिझनेस पॉलिसी असा व्यवसाय नाही आहे. म्हणजे आलेला कस्टमर त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायचं असं आमचा कन्सेप्ट नाही. सेवा देण्याच्या उद्देशातून आम्ही हे करतो. कारण मला ॲक्च्युली ह्या व्यवसायामध्ये 23 वर्ष पूर्ण झाली. माझ्या नंतर या व्यवसायात आलेल्या लोकांनी मोठमोठे बंगले, गाड्या घेतल्या आहेत, पण तसं आम्ही अजून काही केलेलं नाही. आम्ही आहोत त्याच परिस्थितीमध्ये, त्याच स्टेपमध्ये आहोत. अच्छा, ओके. त्यामुळे म्हणजे त्यांनी बिझनेस नाही केलाय, पण त्यांनी मनापासून सगळ्यांना हॅपी ठेवण्याचं काम केलंय. जी येणाऱ्या काही लोकांना गैरसोय होती ती गैरसोय होऊ नये, त्यांची सोय व्हावी या उद्देशाने आम्ही हे बीच हाऊस बनवलेलं आहे आणि ते लोक येतात बरेच. आमचं एक मातृत्व आधार फाउंडेशन म्हणून सामाजिक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मी संचालक म्हणून आहे त्याच्यामध्ये. तर त्या संस्थेमार्फत पण आम्ही असे काही मोस्टली लेडीज आहेत, मुली आहेत, कॉलेज मुली, त्यांची एक टीम तयार केलेली आहे. दर शुक्रवारी त्या मुली बीच साफ करण्याचं काम करतात दर शुक्रवारी. असं याबद्दल आमचं मालवणचे तहसीलदार अजय पाटणे साहेब यांनी पण आमचं स्वागत केलेलं आहे. जिल्हा लेवलवर पण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आमच्या मातृत्व फाउंडेशनचे आभार मानलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही एक आपण व्यवसाय करत असताना पर्यावरण पण स्वच्छ राखणे आणि पर्यावरणपूरक व्यवसाय करणे ही आमची पण जबाबदारी आहे. या उद्देशाने आम्ही हे सगळं काम करत आहे. वा वा, ही फार मोठी गोष्ट आहे आणि याच्यासाठी सामाजिक संस्था काम करते. म्हणजे लोक येतात इकडे घाण करून जातात आणि सामाजिक संस्था तो कचरा उचलते. तर हे बरं दिसत नाही. आपल्याला सगळ्यांना फिरायचं असतं, तुम्ही येता इकडे तर निसर्गाची पण तेवढीच काळजी घ्या. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून बरेचशा सोयी सवलती आहेच, पण त्या व्यतिरिक्त इथले आमचे कोकणचे आदरणीय राणेसाहेब हे यांच्याकडे सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालय आल्यापासून त्यांनी पण या भागामध्ये लक्ष देण्याचं सुरू केलेलं आहे. आत्ता जस्ट आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाला राणेसाहेबांच्या मंत्रालयांचे सचिव जी राकेश कुमार सिंग यांनी नुकतीच 2 दिवसापूर्वी आमच्या महासंघाला भेट दिली आणि त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. या मदतीमध्ये सिंधुदुर्गामध्ये क्लस्टरच्या माध्यमातून तुम्ही पर्यटन विकास करू शकता असं त्यांनी आम्हाला सुचवलेलं आहे आणि या क्लस्टरसाठी त्यांचा भरीव त्यांनी निधी देण्याचं मान्य केलेलं आहे. या क्लस्टरची एक 16 सदस्यीय समितींची नेमणूक झालेली आहे. त्या 16 सदस्यीय समितीमध्ये माझा पण समावेश आहे. तर या समितीमार्फत आम्ही संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये ज्या पर्यटनाच्या अनुषंगाने काही गोष्टी करायच्या जरूर आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. 1998ला मी हे बीच हाऊस सुरू केलं. त्यावेळी माझ्या रूमचा रेट 150 रुपये होता, 150 ते 200 रुपये. त्यावेळी आलेले कस्टमर उदाहरणार्थ सतेज पाटील किंवा सतेज पाटील म्हणजे आता सध्याचे गृहराज्यमंत्री, त्यांचा पूर्ण ग्रुप जे राजू रायकर त्यांचे पी आहेत ते अजूनही आपला स्वतःचा ग्रुप घेऊन इथे आमच्याकडे येतात. किंवा सत्यजित चव्हाण जे DY पाटील शिक्षण संस्थेचे प्रोफेसर आहेत, त्यांचा ग्रुप जो 1998ला येतो तो अजूनही आमच्याकडे येतो. म्हणजे ज्या पहिल्यापासून आलेले लोक अजूनही आमच्या बीच हाऊसमध्ये आवर्जून येतात. चित्रपट कामगार आघाडीचा मालवणचं तालुकाध्यक्ष माझ्याकडे आहे, तर त्या चित्रपट आघाडीमार्फत तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आणि मला आता एक सांगायचं आहे की दादांनी 2 फिल्म्समध्ये काम केलंय. दादा त्याच्याबद्दल सांगा. एक धर्मस्य चित्रपट मालवणला शूटिंग मालवणला झालं. मालवणच्या आजूबाजूच्या परिसरात सावंतवाडीला शूटिंग झालं, अन्य धामापूर या भागामध्ये झालं. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही एक पोलीस या कॅरेक्टरमध्ये मी काम केलेलं आहे. हिंदी चित्रपट एक आले आहे 3 ऑफ अस म्हणून, ते शेफाली शहा त्याच्यात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेमध्ये आहे. त्याच्यामध्ये पण आम्ही एक छोटासा रोल केलेला आहे त्यांच्या. तर तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. माझा भाऊ इकडे येऊन गेला होता आणि एक रॅन्डम आमचं ठरलं की जातोय तर चला जाऊया.
आणि मला खरंच मनापासून ही प्लेस खूप आवडली. 40 बॉड्या आम्ही कोविडच्या आम्ही स्वतः नेऊन आमच्या गाडीतून, प्रायव्हेट गाडीतून आम्ही जाळले. 23 वर्ष आम्ही गरीब मुलं आहेत शिक्षणाची वंचित अशी, त्या मुलांना आम्ही आधार देतो आणि त्यांच्यासाठी अहोरात्र संपूर्ण आयुष्य शासकीय हॉस्टेल आहे इकडे हां माझं मुलींचं हॉस्टेल. अरे वा. हो इथे आहे, मुली आहेत. शिकायला वगैरे येतात त्यांच्यासाठी का? हां गरीब वेळ असता तर गेलो असतो ना भेट गरीब द्यायला. मुलांना ना आम्ही जे आज आमच्याकडे 99.60% मार्क्स देणारी मुलं पण त्यांच्या घरी आज दिवा नाही आहे, देवळामध्ये शिकून त्यांनी एवढे मार्क्स मिळवलेले आहेत, अशा मुलांना आम्ही दत्तक घेतो. 40% वाल्याला पण घेतो, त्याची इच्छा आहे शिकायची की माझी शिक्षणासाठी तर सगळा खर्च तुम्ही स्वतः सगळं टोटल चांगलं काम करतो. म्हणजे फळीपासून चपलापासून ड्रेसपासून सगळं. दादांचं आम्हाला खूप योगदान आहे. MBA वगैरे म्हणजे दादांची आणि आमची आत्ताची ओळख आहे म्हणजे 2 वर्षापूर्वी ओळख होती, वायरीचे दादा किंवा एक राजकीय. मग 2 वर्षात नंतर ते दादा आता आमच्यात सामील झाले. दादाने सगळंच विसरले, धंद्यावरती लक्ष नसतं. ये एक बड़ी हस्ती हैं यहाँ की, संतोष लुडबे सर जी. इनसे मिलने का मौका मिला, सच में मुझे बहुत अच्छा लगा. ये और दादा और उनकी टीम यहाँ पर काम करते हैं. संतोष जी हमारे लिए आमरस, आम और कैशू नट्स लेके आए थे. थैंक यू संतोष जी. मी मालवणची आहे, मला मालवणी असल्याचा गर्व आहे. मी मालवणीत बोलते आणि माझं गाव आहेच सुंदर, त्यात काही वादच नाही आहे. म्हणून एवढे लाखोंनी इथे लोक येतात व्हिजिट करायला. फक्त एकच तुम्हा सगळ्यांना विनंती आहे हात जोडून की या, मजा करा, स्वतःची काळजी घ्या आणि कचरा करू नका प्लीज.